सीएसएमटी स्थानकामधील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणासाठी मध्य रेल्वेवर उद्यापासून 3 दिवस मेगा ब्लॉक। 3 दिवसांमध्ये लोकलच्या 930 फेऱ्या रद्द होणार। दुरंतो एक्सप्रेस रात्री 1 वाजता दादर स्थानकातून सुटणार। मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक असल्यानं दुरंतो एक्सप्रेस 7 तास उशिरा धावणार। मध्य रेल्वेवरील मेगा ब्लॉकच्या पार्श्वभूमीवर बेस्टमार्फत जादा बसेस सोडण्यात येणार आहेत। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ते दादर प्लाझा, भायखळा, वडाळा, सायंत या मार्गावर जादा बसेस धावतील। रात्रीच्या सुमारास 232 तर दिवसा 254 जादा बसेस धावतील। विक्रोळीत इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना। दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू। विक्रोळीतील म्हाडाच्या इमारत क्रमांक 40 मध्ये ही दुर्घटना। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोप भावेश भिंडेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। सध्या विशेष तपास पथकाकडून घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणाची चौकशी सुरू आहे। राहुल गांधींना 19 ऑगस्टला पुणे कोर्टात हजर राहावं लागेल। वीर सावरकरांचा अपमान केल्याप्रकरणी कोर्टात हजर राहावं लागणार। सात्यकी सावरकरांकडून राहुल गांधींविरोधात फौजदारी खटला। लोकसभेचा प्रचार संपताच पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारीमध्ये दाखल। पंतप्रधान नरेंद्र मोदी विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये 1 जूनपर्यंत ध्यानधारणा करणार आहेत। कोकण पदवीधर निवडणुकीबाबत भाजप मनसेमध्ये चर्चा। आशिष शेलारांनी राज ठाकरेंची भेट घेतली। भाजप नेत्यांच्या सूचनेनंतर शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट। कोकण पदवीधरसाठी मनसेकडून आधीच उमेदवाराची घोषणा। शेतपिकाची दुनिया न्यारी वसे जिथे विठुरायांची पंढरी। मुख्यमंत्री शिंदेंकडून दरेगावमधील व्हिडिओ ट्विट करत ठाकरेंच्या परदेश दौऱ्यावर टीका। एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाचं भान ठेवावं। राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना भेटावं। शिंदेंच्या शेतातील व्हिडिओवरून पटोलेंची टीका। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 8% पाणीसाठा शिल्लक। आजपासून 5% पाणी कपात करण्यात आली तर 5 जूनपासून 10% पाणी कपात। दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत। पाणी टंचाई असलेल्या भागात बांधकाम थांबवण्याचे आदेश देणार। महाराष्ट्रात सध्या अवघा 26%च पाणीसाठा शिल्लक। जालना जिल्ह्यातील भातखेडा, म्हसला आणि आसपासच्या दुष्काळग्रस्त भागाची विजय वडेट्टीवार यांच्याकडून पाहणी। शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची मागणी। यवतमाळमध्ये रखडलेल्या पाणीपुरवठा योजनेसाठी ठाकरेगड आक्रमक। दारव्हा पालिकेमधील सीओंच्या कार्यालयात ठाकरेगडाचं ठिय्या आंदोलन।